नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि या तारखेला होणार लाडक्या बहिणीचे पैसे जमा। सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आताच्या क्षणाची आलेली आहे। सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, सुरुवात करतो आहे आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट, आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। बघू शकता स्क्रीनवरती, राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। या योजनेत जुलै महिन्यापासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाले आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मिळून 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे। या योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात सुद्धा आलेली आहे। आता महिला सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज करू शकतात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पैसे जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणीचे लक्ष तिसऱ्या हप्त्याकडे आहे। महिलांना आता सप्टेंबर महिन्यात कधी पैसे येणार याबाबत अनेक महिलांचे प्रश्न पडले आहे। ज्या महिलांच्या खात्यात 2 महिन्याचे म्हणजे 3000 रुपये जमा झाले आहेत त्या खात्यात आता 1500 रुपये जमा होणार आहेत। ज्या महिलांचे ऑगस्ट महिन्यात अर्ज केला आहे त्यांना 3 महिन्यात 4500 रुपये मिळणार आहे। हा हप्ता कधी येणार या लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे। या तारखेला येऊ शकतात लाडक्या बहिणीचे पैसे। मीडिया रिपोर्टनुसार 16 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी महिलांना अकाउंटमध्ये पैसे जमा होणार शकतात। याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती समोर नाही, परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये या ठिकाणी शेवटपर्यंत अखेरपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात। महिलांना पैसे जमा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तिसरं या ठिकाणी ही हप्ता असणार आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणीपर्यंत ही बातमी पोहोचवा आणि नक्कीच येणाऱ्या या महिन्या अखेरपर्यंत पैसे जमा होणार असल्याचं या ठिकाणी मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे। आणि खरं तर या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली। तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्या आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत ही लाईव्ह अपडेट पोहोचवा।